पुणे विधान परिषदेच्या जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू होती। राष्ट्रवादी ही जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही होती, मात्र या जागेवर भाजपकडून दावा केला जात होता। पण राष्ट्रवादीने जोर लावला आणि पुण्याची जागा आम्ही पूर्वीपासून लढवत असल्याचं म्हणत ही जागा आपल्याकडे खेचून आणली। जरी पुण्याची जागा राष्ट्रवादीला मिळाली असली तरी या जागेवर भाजपमधून आलेल्या नेत्याच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली आहे। विक्रम काकडे यांच्यासाठी पक्षात पूर्वीपासून काम करणाऱ्या अनेक नेत्यांना डावलण्यात आलं। त्यामुळे पुण्याची जागा नेमकी राष्ट्रवादीची आहे की भाजपची असा प्रश्न आता अनेकांना पडलाय। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्ष मुख्यमंत्री फडणवीस चालवत असल्याची चर्चा आहे, मात्र यातच शरद पवारांनी मोठी खेळी केली आहे। या जागेवरून आता शरद पवार गटाचाच उमेदवार निवडून येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। पाहुयात या व्हिडिओतून शरद पवारांनी काय केली आहे खेळी आणि राष्ट्रवादी कसं भाजप चालवत आहे। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। भाजप आणि राष्ट्रवादीत मोठा वाद झाल्यानंतर अखेर पुण्याची जागा राष्ट्रवादीला सुटली। या ठिकाणी सुनील टिंगरे यांचं नाव निश्चित मानलं जात होतं, मात्र अचानक भाजपचे माजी खासदार संजय काकडे आणि त्यांचे सुपुत्र विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। आता भाजपचे निष्ठावंत समजले जाणारे काकडे यांनी अचानक भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत का प्रवेश केला असा प्रश्न अनेकांना पडला। मात्र काकडेंनी भाजप सोडली नाही, तर भाजपने त्यांना राष्ट्रवादीत पाठवल्याची चर्चा आहे। भाजपच्याच माणसाला पुण्यातून उमेदवारी मिळाली आहे। राष्ट्रवादीतील अनेक निष्ठावंतांना डावलून पार्थ पवारांनी आग्रह केल्यानं विक्रम काकडेंना उमेदवारी मिळाल्याची माहिती आहे। विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे जवळचे मित्र समजले जातात, मात्र प्रश्न असा निर्माण झाला आहे की पार्थ पवारांनी विक्रम काकडे मित्र आहेत म्हणून उमेदवारी दिली आहे की यामागे काही वेगळंच कारण आहे। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पार्थ पवार भेटले होते, त्यानंतर हा निर्णय झाल्याची चर्चा आहे। काही दिवसांपूर्वीच मुंडव्यातील कथित जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचं नाव आलं होतं। यावेळी अजित पवारांमुळे हे प्रकरण थांबलं। यात मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील लक्ष घालत या प्रकरणावर पडदा घातला, मात्र फडणवीस एवढ्या सोप्या पद्धतीने यावर पडदा घालणार नाहीत अशी चर्चा आहे। मुख्यमंत्री फडणवीस हे थेट अजित पवारांना नडत होते। त्यांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता। मोदींनीही आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाल्याचे पाहायला मिळाले। जे फडणवीस अजित पवारांशी लढत होते त्यांच्यासमोर पार्थ पवार तर नवीन आहेत। सुनेत्रा पवारांवर देखील भाजपने भ्रष्टाचाराचा आरोप केला होता। याच आरोपांमुळे सध्या सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार शांत असल्याची चर्चा आहे। अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली। राष्ट्रवादीत सध्या निर्भीडपणे आणि भाजपशी लढत नेतृत्व करेल असा नेता नसल्याची चर्चा आहे। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस थेट राष्ट्रवादी चालवत असल्याची चर्चा आहे। अजित पवार असते तर राष्ट्रवादीला 17 जागांमधून केवळ 2 जागा मिळाल्या नसत्या। त्यातही रायगडच्या जागेवर सुनील तटकरेंचे सुपुत्र अनिकेत तटकरेंना उमेदवारी मिळाली आहे। मग जी पुण्याची राष्ट्रवादीची हक्काची जागा, बालेकिल्ला समजणारी राष्ट्रवादीची जागा कशी तरी राष्ट्रवादीला मिळाली आहे। पण या ठिकाणी भाजपने कुरघोडी करत आपला उमेदवारच बसवल्याची चर्चा आहे, कारण संजय काकडे हे कधीच भाजपला सोडून उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत जाऊ शकत नाहीत। ते आपल्या मुलाला राष्ट्रवादीत पाठवून उमेदवारी मिळवू शकले असते। अनेकदा असं होतं की मुलगा एका पक्षात आणि वडील दुसऱ्या पक्षात, मात्र पुण्यात राष्ट्रवादीवर आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजपनंच काकडेंना राष्ट्रवादीत पाठवल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीतील जे महत्त्वाचे निर्णय आहेत, ज्या बैठका आहेत, त्याची माहिती आता बाहेर जाऊ शकते अशी चर्चा सुरू आहे। पार्थ पवार यांच्या माध्यमातून भाजपने विक्रम काकडेंना उमेदवारी मिळवून दिल्याची चर्चा आहे। पण या ठिकाणी शरद पवारांनीही खेळी केल्याची चर्चा आहे, कारण विक्रम काकडे यांच्यासोबत सुनील टिंगरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावलं। आता फक्त काकडेंचा उमेदवारी अर्ज राहिला आहे, त्यावरही शरद पवार गटाने आक्षेप घेतलाय। शरद पवार गटाने विक्रम काकडेंच्या अर्जावर तांत्रिक आणि कायदेशीर मुद्द्यावर आक्षेप घेतलाय। शरद पवार गटाचे कार्यकर्ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भेटीला गेलेत। छाननी प्रक्रियेच्या अगदी सुरुवातीलाच हा आक्षेप नोंदवला गेल्यानं विक्रम काकडे यांच्या उमेदवारीसमोर आता मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। लवकरच अर्जाची छाननी होणार असल्याची माहिती आहे। यावर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेणार, उमेदवारी अर्ज वैध ठरवणार की अवैध, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। जरी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अर्ज वैध ठरवला तरी पुण्यात मोठी राजकीय खेळी होण्याची शक्यता आहे, कारण श्रीकांत पाटील यांना अजित पवार गटाचे लोकप्रतिनिधी देखील मतदान करण्याची शक्यता आहे। कारण श्रीकांत पाटील राष्ट्रवादीचे जुने निष्ठावान नेते मानले जातात। ते पुण्याचे माजी महापौर आणि माजी आमदारांचे सुपुत्र आहेत। अजित पवार जेव्हा अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हा श्रीकांत पाटील यांनी त्यांच्यासोबतही पुण्याच्या स्थानिक राजकारणात काम केलं होतं। पाटील कुटुंबाचे अजित पवारांशी घनिष्ठ संबंध होते। अजितदादांच्या राष्ट्रवादीत अनेक निष्ठावान नेते असताना बाहेरून उमेदवार आयात करून उमेदवारी द्यावी लागली आहे।
त्यामुळे राष्ट्रवादी आता भाजपच चालवत असल्याची चर्चा आहे. याला शह देण्याचं काम शरद पवार करताना दिसत आहेत. आता काकडेंचा उमेदवारी अर्ज अवैध ठरणार का? अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांना पाठिंबा दर्शवणार का? पुण्यात कुणाची पकड मजबूत होणार हे आपल्याला काही दिवसातच कळेल. तुम्हाला काय वाटतं? भाजपच राष्ट्रवादी चालवतंय का? भाजपमुळे राष्ट्रवादीत अस्थिरता आहे का? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.